हेतूने दातृत्वाने असं दाखवलेले आमचे रतिलाल दादा, ज्यांनी ही जागा उपलब्ध करून दिली. प्रकाशदादा पवार असतील, आम्ही बऱ्याच संघटनांमध्ये आंदोलनामध्ये सहभागी होत असतो. सुमितदादा नागरे आहेत, त्याचबरोबर या ठिकाणी जयश्रीताई पगार या ज्या नगरसेवक आहेत, आमचा गणेशदादा असेल, विद्याताई असतील आणि समस्त ही जी टीम आहे आमची महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव, ही पण सक्रिय असते. या ठिकाणी सगळेच आपण सन्माननीय पदाधिकारी आहात. त्याचबरोबर रमेश दादा, तुमचं फार सहकार्य लागणार आहे आणि पशुवैद्यकीय क्षेत्रातले आमचे जे अधिकारी आहेत, कारण तुम्ही कायम यांच्याशी कनेक्ट असणार आहे. आणि इथं जेवढेही पंचक्रोशीतील गावांचे सरपंच आलेले आहेत, समाजासाठी काहीतरी करण्याची तळमळ घेऊन आलेले आहे. या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. या टाळ्या आपल्या स्वतःसाठी, कारण आपण इथेपर्यंत आलो. जो इथेपर्यंत आलाय तो नक्कीच काहीतरी या ठिकाणी सहकार्य करणार आहे आणि टाळ्याची ही गरज आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी मला आग्रहाने बोलवलं सगळ्यांनी, पण मला असं वाटतं या ठिकाणी आग्रह नकोय, पत्रिकेत नावाची गरज नकोय. हे माझं कर्तृत्व आहे किंवा माझं कर्तव्य आहे की मी त्या ठिकाणी गेलं पाहिजे एक समाजाचा घटक म्हणून. आणि जिथं जिथं चांगल्या गोष्टी होत असतील तर त्या क्रमाच्या निमित्ताने माझी ओळख, मी माजी खासदार बापू चौरे यांची मोठी सून आहे. जवळच साईबाबा हायवे पेट्रोल पंप, आता सध्या त्याच्याकडे पण सध्या लक्ष देत आहोत. आणि बर्डीपाडा हे माझा आजोळ आहे, माझ्या आजीचं गाव आहे. खराडवारी झालं, मालनगाव झालं, सगळ्या पंचक्रोशीमध्ये. कारण आम्ही तर भाषण करून निघून जाणार, परंतु या ठिकाणच्या लोकांची मदत जास्त लागणार आहे तुम्हाला. आणि तुम्ही सर्वांनी, आता तुम्ही म्हणाल की तुम्ही काय देऊ शकतात, तर मी एक माझ्याकडून घोषणा करते. मी एक शेतकरी पण आहे, शेती पण बघते. तर जो चारा येणार आहे माझ्या पिकांचा, तो या गोशाळेला मी देऊ करणार आहे. तर जेव्हाही पीक निघतील, आपले जे पीक निघतात, तर मला फक्त निघाल्यानंतर मी नितीन दादा त्यांच्या संपूर्ण टीमला फोन करेल. कारण कोणत्या ना कोणत्या पद्धतीने आपण नुसतं आर्थिकच मदत नाही देऊ, तर आपण अशा पद्धतीने मदत करू शकतो. तुम्हाला इथे जे शेतकरी बांधव आहेत त्यांनाही की फुल ना फुलाची पाकळी तुम्ही वस्तू स्वरूपात द्या, आर्थिक स्वरूपात द्या, तुम्हाला जे शक्य असेल त्या स्वरूपामध्ये या ठिकाणी आपल्याला मदत करायची आहे. आणि राहिली आदिवासी समाजाची गोष्ट, तर ही पहिली गोशाळा नक्कीच आहे, हे पण मी सांगेल आवर्जून. आणि पेसा संघर्ष समितीच्या या सगळ्या तरुण तडफदार, एकाचं नाव घेणार नाही कारण हे टीम वर्क आहे. यांची ताकद मी स्वतः पाहिली आहे, त्यांच्याबरोबर कामही केलेलं आहे. मंगलदास दादा असेल, त्यानंतर अमोलदादा असेल, सुरेशदादा असेल, नितीन सर असतील, ही सगळी मंडळी आहेत. त्यानंतर आमचा दयाल दादा असेल. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे एक महिला पण जोडली आहे, ज्योतिताई आमच्या, रंजनाताई सोबत आलेल्या आहेत. आणि या ठिकाणी ही सगळी मंडळी दातृत्व, नेतृत्व, कर्तृत्व याच्याने भारलेली आहे. आणि त्यांच्या या कार्याला मानाचा मुजरा आणि टाळ्यांच्या गजरामध्ये दिला पाहिजे. आणि तुम्ही उदात्त हेतू ठेवलेला आहे, इथं गट तट पक्ष नाही आहे. ही पण एक खूप मोठी गोष्ट आहे की तुम्ही सर्वांना घेऊन चालत आहात. आणि आपल्या आदिवासी समाजाचा जो वारसा आणि वारसा आहे, उन्ह्या बाळ, पाव वाजवणारा, गोधन, गाय, वाघ बारस, गाय बारस, आपण पुसतो गाय. आपल्या प्रत्येक पंचक्रोशीमध्ये, पश्चिम पट्ट्यामध्येच नाही तर सगळ्या समाजामध्ये, धर्मामध्ये घर बांधल्यानंतर गायीसाठी एक गोठा असायचा म्हणते मी. कारण आता टेक्नॉलॉजीच्या पुढे आता हळूहळू सगळं आपण कुठेतरी गोमाता म्हणतो, जिला आपण म्हणतो ना, हंबरून वासराले साठते जवा गाय, तेव्हा मला तिचे मध्ये दिसते माझी माय. कारण माझी आई, आणि आपण तिची तुलना गायीची आईसोबत केलेली आहे. कारण ती निस्वार्थीपणे आपल्याला देत राहते. जसं दादांनी सांगितलं की गायीकडून एक गोष्ट नाही, कल्प, आपण तिला कपिला सुद्धा म्हटलं जातं. अशी एकही वस्तू नाही की जी तिच्यापासून यूज होत नाही. म्हणजे टोटल दूध, दही, तूप, गोमूत्रापासून, शेणखत पासून सगळं. त्यानंतर आपल्याला बैलपोळा जो सण येत आहे त्याच्यासाठी आपण जे आपल्या शेतकरी सर्जराजाची जोडी, हे सुद्धा तिचं देण आहे. आणि उन्ह्या बाळाची जी गोष्ट आहे तर त्याच्याकडे तो नेहमी गाई रानात चारायला घेऊन जायचा. आपल्याकडे ढोरक्या राहायचा, बरोबर आहे ना, गायक्या राहायचा. आणि अजून पण दिवाळीमध्ये त्याला आपण
होळी असेल हे असेल त्याला आजही मान आहे समाजामध्ये. काही रिच्युअल्स प्रथा पद्धती पाळल्या जातात, ही पण एक गोष्ट आहे. आणि या ठिकाणी जर आपण म्हटलं की पहिले पिंपळनेरला माझं मामाचं गाव ते आहे, पांजरपोळ होतं, परंतु कुठंतरी ते हरवलं जातं. आणि ज्या गायी आपण म्हणतो ना, ही टेक्नॉलॉजी म्हणा किंवा गरज संपली आहे, गरज असली की आपण त्या वस्तू खूप जपून ठेवतो. गायींचं दुर्दैव आहे, डॉक्टर दादांना माहिती असेल की ते प्लास्टिक वगैरे खातात आणि त्याच्यामुळे त्यांच्या पोटात गोळा तयार होतो, कारण ही मोकाट जनावरं. आणि आमच्या इथं जिथं गुड शेपर्डच्या जवळ आमचे घरं आहेत त्या ठिकाणी अनेक गायी चरायला येतात, कारण तिथे चारा पण आहे. अनेक वेळा ती गाय ज्या वेळेस बाळाला जन्म देते व्यायते त्यावेळेस ते वासरू मृत्युमुखी सुद्धा पडले. खूप वाईट वाटतं. आम्ही बोलवून त्याचं दफनविधी वगैरे करतो, पण ही दुर्दैवाची गोष्ट आहे. ज्या गोमातेला इतकं पुराणापासून आपल्या धर्मग्रंथामध्ये स्थान आहे, तिला जर आपलं मुकाट आपण सोडवत असू तर मला सगळ्या नगर परिषद असतील, ग्रामपंचायत असेल, यांनी कुठंतरी पुढे येऊन ठराव केला पाहिजे की मुकाट गाई सोडल्या नाही पाहिजे, त्यांची मालक शोधली पाहिजे. मालक नाही सापडले तर आपल्या या ठिकाणी जशा गोशाळा आहेत इथं त्यांना काहीतरी देऊ पण केलं पाहिजे. नुसते ते नाही एवढ्या गाई सांभाळू शकत. तर तुम्ही जर तिकडे तुमच्या नगर परिषदेकडून दिल्या, तुमच्या ग्रामपंचायतीतून 5 गाई दिल्या, तर थोडाफार चारा असेल किंवा वेगळ्या पद्धतीची मदत तुम्हाला दिली गेली पाहिजे, असं मला कुठेतरी वाटतं. आणि त्याचबरोबर हे जे आपण म्हणतो की नुसते कत्तलखाने थांबवणं, मोकाट जनावरं सांभाळणं, ही गोष्ट ना इतकं सांगायला गेलं की फक्त आपण बोलतो, परंतु कृती जर केली असेल की पेसा संघर्ष समितीने केलेली आहे. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्यांचा आत्मविश्वास, त्यांच्या सोबत आम्ही आहोत. आणि या ठिकाणी आपण अनेक परंपरा असतील, संस्कृती असतील, त्या सुद्धा आपल्या कुठेतरी जपल्या गेल्या पाहिजे. आणि आपल्या शाळेच्या ज्या ट्रिप आहेत सर, छोटे छोटे शैक्षणिक सहली, अशा गोशाळेला सुद्धा भेट द्या. मुलांना त्याच्यामध्ये मातृत्व की गोमाता आपल्यासाठी किती पूजनीय आहे त्या लहान मुलांमध्ये संस्कार करणं, रुजवणं आपण लहानांपासून सुरुवात केली पाहिजे. आणि बॉटम टू टॉप असा हा प्रवास जो आहे हा खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी तुम्ही करत आहात. आणि अनेक ठिकाणी जे आहे की पूर्वी हुंड्यामध्ये पण गाय दिल्या जायच्या, एक गाय दिली जायची, जर समजा काही देणं नसेल तर ही गाय घेऊन जा, बकरी घेऊन जा, कारण ते माहेरचं देणं असायचं. आणि या ठिकाणी आपल्या कुटुंबाचा एक सदस्य म्हणून आपण नावं पण ठेवत होतो. पूर्वी घरावर एंट्री केल्यावर सर्जा राजांच्या खिल्लारी जोडीचे फोटो असायचे, आपल्या गायीचे फोटो असायचे. ही संस्कृती जपण्याचं कळत नकळत गोमाता रक्षणच नाही करत आहात तुम्ही. तर या ठिकाणी तुम्ही रूपात म्हणा, ज्याला बोलता येत असेल त्याने बोला. सोशल मीडिया अनेक आहे आणि आम्ही सांगतो दादा की सोशल मीडिया आणि जिथं जिथं आम्ही याच्या व्याख्यानासाठी जाऊ, सिनियर कॉलेज ज्युनियर कॉलेजला आम्ही जातोच, तर त्या ठिकाणी आवर्जून जी आहे त्यांना आम्ही नक्की आव्हान करू, त्यांना पण याचा एक सहभाग त्यांचा पण, कारण तुम्ही आहात, तुमच्या नेतृत्वाखाली अनेक जण तयार होतील, प्रत्येक वेळेस वेळ देऊ शकणार नाही. आणि राहिला आमचा प्रेमचंद दादा पण आहे या ठिकाणी. आणि जर हिरवा चारा पण तुम्ही बांध असतील तुमचे देऊ केला, चला चाललंय दैवेल बाजारला जाई राही ना, तर थोडासा गवत कापी लिहून आठ एखादी पेंडी टाकी द्या तरी बी चाली जाईल. हाय बी मोठा दान का नाही, त्याच्यातच त्या कृतीतून आपल्याला प्रत्येक वेळेस पैसाच मिळेल असं नाहीये. आणि भाजीपाला मार्केट असेल तिथून सुद्धा आपण भाजीपालावाल्यांना सांगू शकतो की तुम्ही एक इथे कुंडी ठेवतो, दैवेल बाजार असेल पिंपण्यात, ते भरा आणि ते इथं या ठिकाणी आपण पोच करू शकतो, ते सुद्धा आपण या ठिकाणी देऊ शकतो. म्हणजे अशा पद्धतीने खूप सारे प्रश्न आपण मिळून सहकार्याने सोडू शकतो, कारण शेवटी एक टीमवर्क आहे. आणि या ठिकाणी एवढंच म्हणेन आणि संपूर्ण टीमला या ठिकाणी खूप खूप धन्यवाद देते की तुमच्या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा देते की तुमच्या ज्या 21 गायींचा, आता मला वाटतं 22 झाल्या ना दादा, 22 गायींचं जे युनिट आहे तर हे खूप विस्तृत स्वरूपात व्हावं आणि भरभराटीस यावं, तिथे कोणत्याही प्रकारची तुम्हाला अडचण येणार नाही. आणि हे ग्रामस्थ पंचक्रोशीतील यांना पण कनेक्ट राहा, कारण ही मोठी ताकद आहे, कारण तुम्हाला हे जास्त मदत करणार आहेत, आम्ही तर करणारच आहोत. आणि या ठिकाणी भगवान बिरसांना स्मरते. आणि या ठिकाणी माझं जे लांबलेलं भाषण, थोडक्यात भाषण नाही म्हणणार, फक्त माझं एक कर्तव्य म्हणून या ठिकाणी मी सगळ्यांना आव्हान जे केलेलं आहे त्या आव्हानामध्ये मी माझं पार्टिसिपेशन दिलेलंच आहे. आणि अजून आर्थिक स्वरूपात पण जे शक्य असेल ते आम्ही तुम्हाला मदत नक्कीच करू. संपूर्ण टीम अशीच प्रगती करा आणि तुमच्या या टीमवर्कला मानाचा जोहार. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रकृती सबका कल्याण करे.